नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 4 कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन वेतन प्रणालीमध्ये फेरबदल करून शासनाची 1,55,00,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या चौघांविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीसाठी 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे। या संदर्भातील माहिती धुळे येथील जिल्हा पोलीस प्रमुख विशाल आनंद सिंगुरी यांनी दिली। दरम्यान ह्या घटनेने उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशासकीय काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील कनिष्ठ लिपिक मनोज गिरबुवा, जगदीश सोनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेशगिर गोसावी, पोलीस कर्मचारी मनोज खोंडे यांनी संगनमत करून मूळ वेतन श्रेणीमध्ये फेरबदल करा आणि शासनाकडून 1,55,00,000 रुपये मिळवले। हा गैरव्यवहार डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 या काळामध्ये केला आहे। याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चौकशीसाठी चौघांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख विशाल आनंद सिंगुरी यांनी सांगितले आहे। दरम्यान या घटनेने उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी धुळे। धन्यवाद। काल रात्री गुन्हा दाखल केलेली आहे। गुन्ह्याचा प्रकार असा आहे की धुळेमध्ये जे पोलीस ट्रेनिंग कॉलेज PTC जे म्हणतो, त्या PTC मध्ये डिसेंबर 2024 पासून एप्रिल 2026 पर्यंत 4 आरोपी कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज गिर बुवा, कनिष्ठ श्रेणी लिपिक जगदीश सोनवणे, पुलिस ASI नरेशगिर गोसावी, पुलिस हेड कॉन्स्टेबल मनोज खोंडे, हे 4 जे तिथे पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळेमध्ये नेमणूक होते, ते 4 लोकांनी संगमत करून हा कालावधी मध्ये शासनाचा विश्वासघात आणि फसवणूक करून एकूण 1,55,00,000 असा अपहार केलेली आहे। असा कंप्लेंट जे आहे काल धुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल केलेली आहे। त्याप्रमाणे काल रात्री हे 4 आरोपीला अटक करण्यात आली आणि आजच्या तारखेला हा जे गुन्हा आहे ते आम्ही आर्थिक गुन्हे शाखा धुळे पोलीस अंतर्गत वर्ग केलेली आहे आणि येणार कालावधीला ते तपास करून ते लवकर तसा आम्ही चार्जशीट जे आहे ते फाईल करणार आहे।